चंद्रपूरच्या राजकारणात सत्ता संघर्ष तीव्र, न्यायालय, दिल्ली आणि नागपूरच्या फेऱ्यात महापौर पदाचा खेळ. चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता संघर्ष दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचा होत चालला असून आता हा वाद केवळ राजकीय चर्चेपुरता न राहता थेट न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. आमदार विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी नागपूर खंडपीठात विभागीय आयुक्तांच्या विरोधात याचिका दाखल केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाला नवे वळण मिळाले. महापालिकेतील गट नोंदणी संदर्भात त्रुटी दाखवत विभागीय आयुक्तांनी काही पूर्तता कारणांचे निर्देश दिले होते. या निर्देशांना आव्हान देत वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतली असून या याचिकेवर 19 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे महापौर पदाचा वाद आता राजकीय व्यासपीठावरून थेट कायदेशीर लढाईत उतरल्याचे चित्र आहे. दरम्यान दिल्लीतील काँग्रेस हायकमांडने महापौर पदावर तोडगा काढल्याचा दावा करण्यात आला असला तरी तो तोडगा कागदावरच मर्यादित राहतो की प्रत्यक्षात अंमलात येतो हे अजून स्पष्ट झालेले नाही. दिल्लीतील चर्चेनुसार अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला असून पहिल्या 2.5 वर्षात प्रतिभा धानोरकर गटाचा महापौर आणि विजय वडेट्टीवार गटाचा उपमहापौर तर उर्वरित 2.5 वर्षात ही समीकरणे उलट असतील. तसेच स्थायी समिती अध्यक्षपद शिवसेना उभाटा गटाकडे देण्यावर सहमती झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र काँग्रेसमधील हालचाली सुरू असतानाच भाजपने आक्रमक पवित्रा घेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी आपली नावे जाहीर करून राजकीय समीकरणे अधिकच ढवळून काढली आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षांनी पत्राद्वारे महापौर पदासाठी मुनगंटीवार गटाच्या संगीता खांडेकर यांचे नाव घोषित केले असून उपमहापौर पदासाठी जोरगेवार गटातील संजय कंचलावार यांची निवड जाहीर केली आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये सत्तेसाठी उघड कुरघोडी सुरू झाली आहे. या सत्ता संघर्षात शिवसेना उभाटा गटाची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता असून ते नेमके कोणत्या पारड्यात बसतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. स्थायी समिती अध्यक्षपदाचा मुद्दा आणि सत्तेतील सहभाग यामुळे शिवसेनेचा निर्णय चंद्रपूरच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरू शकतो. गेल्या 2 महिन्यात चंद्रपुरात एबी फॉर्म पळवापळवी, नगरसेवकांची धरपकड, अपहरणाचे आरोप आणि रस्त्यावर उतरलेले राजकारण नागरिकांनी पाहिलं. त्यामुळे पुढील काळात आणखी काही अप्रिय किंवा अभद्र घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे. या सर्व घडामोडींमधून चंद्रपूरचे राजकारण किती खालच्या पातळीवर गेले आहे हे स्पष्टपणे दिसून येते. सत्तेसाठी चाललेली ही लढाई जनतेच्या प्रश्नांपासून पूर्णपणे दूर गेली असून राजकारणी हे स्वतःच्या स्वार्थासाठी लढत आहेत की शहराच्या विकास आणि जनसेवेसाठी असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडू लागलाय. चंद्रपूरच्या राजकारणाचा हा गोंधळ थांबतो की आणखी चिघळतो हे येत्या काही आठवड्यात स्पष्ट होणार आहे.